गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। सकाळचे 10 वाजलेत आणि आज उठायला लेट झाला कारण 2 दिवस झाले तब्येत ठीक नाही। सतत प्रवास केल्यामुळे सर्दी, ताप, उलटी हे चालूच होतं आणि अर्धा तास ब्लॉग शूट केला आणि नंतर काढायला जमत नव्हतं ब्लॉग। एवढं उलट्या आणि डोकं दुखत होतं त्यामुळे स्टॉप केला आणि पुढे शूटच नाही केला। आणि आज थोडं व्यवस्थित वाटतं डॉक्टरकडून आल्यामुळे। आणि आज आपलं प्रमोशनचं काम आहे त्यासाठी ठाण्याला जायचं आहे, त्यामुळे पटापट आवडून घेते। म्हणजे कृषिकाच म्हटली चला। तर मी आणि कृषिका रेडी झालोय। किरण नेहमीप्रमाणे गाडी आणायला गेलाय, ए चल, आणि आता निघतो इथून। आणि कचऱ्याची पिशवी आता टाकायची, कचरा फाटला। चला 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 चला, डोळे असे सुजल्यासारखे झाले। तर ठाण्याला आम्ही पोचलो आहे, पण शोरूम मध्ये गर्दी असल्यामुळे म्हटलं तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतो। तर सँडविचची ऑर्डर दिली इकडे। किरण गाडी पार्क करतो आणि कृषिका तर झोपली आहे, तर व्हेज टोस्ट सँडविच सांगितलं तो खातो आणि मग जाऊया। तर आपण आता आहोत दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये। भारी आहे इकडे। मामलेदार मिसळ कुठे आहे? मामलेदार मिसळ तिकडे आहे का? तिकडे। तर आम्ही चाललो तर मामलेदार मिसळ खायला तिकडे। आपलं काम झालं आणि भूक लागली जोराची आता। कृषिकाला गिफ्ट दिलं तिथे गॉगल। ये गार्डन दिसलंय कृषिकाला माझ्या। हा गार्डन ना बाबा। तर आपल्याला दिसलंय मामलेदार मिसळचं दुकान। बापरे गर्दी पण नाही चला। तर इथे बाहेर एवढी गर्दी आहे की आम्ही पार्सल घेऊन चाललोय। मी प्रेग्नेंट असताना खाल्लेली, लय भारी लागलेली। आणि आता रिटर्न कृषिका मोठी झाल्यावर आली घ्यायला। तिथनं पिशवी का सॉरी तिथनं टेबल काढला आणि इकडेच बसायचं होतं। तिला तर पप्पाला नाव सांगणार संध्याकाळी तू कुठे बसायला गेलीस। आणि एकीकडे दुपारी आलो आम्ही, मामलेदार मिसळ पण खाल्ली। आणि उद्या शेवटचा गुरुवार आहे त्यासाठी पुरणपोळ्याची तयारी करून ठेवते। बघा गुळ वगैरे टाकलाय, मस्त असं स्मेल येतो। त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकले। तुला मार खायचं आहे ना आता संध्याकाळी? हा बघ बघ तू माझ्या बघ। तर घरातलं सगळं जेवण आटपलं, इथून निघाले। काय मॅडम आहेत पुढे दिसत नाहीत। आणि आता उद्या गुरुवार आहे आपला शेवटचं, त्याचं सगळं सामान आणायचं बाकी राहिलंय। ठाण्याला गेले पण थोडासा गोंधळ उडाला, ते पण काम महत्वाचं होतं। हे पण ते अंधार आहे त्यामुळे माझा चेहरा जरा कमी दिसत असेल। आणि आता चालले पहिलं आपलं गुरुवारचं उद्याचं सगळं सामान घेते। काय वाटायचंय उद्या शेवटचा गुरुवारी आपण काहीतरी देतो ते घ्यायचंय। चला कृषिका गेली पुढे। हा कृषिका गेली पुढे, आत्तू बरोबर किशोरीकडे पण जायचंय। 2 दिवस झाले आम्ही गेलो ना बारकीला बघायला। चला कशी गेली आजी? 15 आणि 15 मस्त आहेत ग आजींकडे वेणी। आणि हे पण हे कितीला आहे? हे 10 ना, हे 2 घेते। तर आता 5 फळं घ्यायला आले। देवेंद्र ही 50ची 5 फळं आणि वाटायला। तर इथे वेगवेगळं आहे वाटण्यासारखं। बघू आता मला काय आवडतंय। तर फक्त फळं घेतली आहेत आणि पानं वगैरे वेणी घेतली आजीकडून। बिचारी आजी बसलेली। बाकीच्या ठिकाणी 20-40 रुपये वेणी आहेत, आजीने 15 रुपयाला लावलेली। आजीची मला दया आली। आणि खरंच अशा माणसांकडून घ्या ज्यांना गरज आहे पैशाची, 2 पैसे आपल्यामुळे मिळतील त्यांना। तर आजीकडून थोडं सामान घेतलं आणि बाकीचं वाटायचं
ते मार्केटला जाऊन घेते. पहिले किशोरीकडे आले पण का कृषी आले इकडे म्हणून. चला बाई बसली आहे ही बघा. तर मार्केटला आणि साबणाचं कसं आहे? 150 रुपये देणार. एक घेतला 20 रुपयाला, डझन घेतला 12.5 रुपये. बाकी काय काय अजून आणि स्टीलचं बापरे भरपूर काय काय. आता काय काय घेऊ कन्फ्यूज झाले. पाहिजे 12.5 रुपये 150 रुपये डझन. काय आहे कढई सारखं झाकणवाला बॉटल आहेत ना. बघते तर ते बटाटा सोलायचं घेते मी वाटायला. ते बरं पण आहे आणि युजफुल आहे आपल्याला. काका ते द्या मला. बघा तिकडे बाकी स्टीलचं काय देतातच. म्हटलं काहीतरी वेगळं घेऊया अजून. फुलं ओ वहिनी कशी आहेत फुलं? 20 रुपये. काष्टाची फुलं कमी करा. आणि गजऱ्या कशा आहेत? काहीतरी कमी नाही विका. तर आपलं उद्याचं सगळं सामान घेतलंय. केळी फुलं फळं तर आधीच घेतली होती. सोबत कृषिका नव्हती म्हणून बरं झालं. परत उद्याचं वाटायचं वाण आणि आता चालले मम्मीकडे. सगळं घेतलेलं आहे. चला चला आम्ही आईकडून निघालोय. आमचं इकडे सामानाची पिशवी इकडे कपड्याची पिशवी. चला या उद्या आमच्या हळदीतून कला. चला चला तुम्ही पण या मम्मी सोबत माझं घर बघायला. तर आत्ताच मम्मीकडून आले चेंज केलं आणि आपला उद्या 12 नंतर उपवास चालू होईल. किरण तर अजून आला नाही कामावरून आणि मी तर मम्मीकडेच जेवले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. जे ठाण्यामधून आपले व्हिडिओ बघत असतात खरंच तुमचं ठाणं खूप सुंदर आहे. मला आवडलं. आणि आज मी टेंबी नाकाला सहज गेलेले. मला खूप छान वाटलं. कोण लेकसुद्धा बघितलं बाहेरूनच बाईकवर. एकदम मस्त वाटलं. नक्की येऊ परत ठाण्यामध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय गुड नाईट.